तुर्की मदत करेल अशा प्रकारची शक्यता आहे. कारण भारताशी पंगा घेऊन तुर्कीला फार काळ चालता येणार नाहीये. भारताशी जर तुर्कीला पंगा घ्यायचा असता किंवा जो तणाव आहे तो आणि वाढवायचा असता, तर दिल्लीमध्ये जी बैठक दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान झाली, ती झालीच नसती. त्यामुळे तुर्कीने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तुर्कीच्या सहकार्यामुळेच सलीम डोलाला तुर्कीमध्ये अटक शक्य झालेली आहे. त्याच्यापुढे तुर्की कितपत भारताची मदत करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या रिसर्च अँड अनालिसिस विंगचा सहभाग आहेच. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जयशंकर यांना नेहमीच काँग्रेसकडून लक्ष करण्यात येतं, विरोधी पक्षांकडून लक्ष करण्यात येतं. त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे नेते कायम टीका करत असतात. परंतु आतापर्यंत जयशंकर यांनी ज्या प्रकारे परराष्ट्र मंत्रालय हाताळलं आहे, ते जर आपण पाहिलं तर त्यांची जी आक्रमक शैली आहे, त्यांची जी रोखठोक भूमिका आहे, ती भारताला फळते अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. आपल्या सुदैवाने जर आपल्या सुरक्षा यंत्रणांना डोलाला भारतामध्ये आणण्यामध्ये यश मिळतं, तर गेल्या चुकीतून आपण जो धडा घेतलाय, तो धडा मात्र आपण विसरता कामा नये. 2018 मध्ये सुद्धा डोलाला अटक करण्यात आली होती, परंतु 4 महिन्यामध्ये तो बाहेर गेला. आता तुर्कीमध्ये डोलाला अटक करण्याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कशा प्रकारे घाम गाळलाय हे आपण पाहिलंच. आता इतका घाम गाळून एखाद्या आरोपीला जेव्हा आपण अटक करतो, त्याला भारतामध्ये आणतो, तेव्हा त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल आणि तो किमान 10-15 वर्ष भारताच्या तुरुंगात राहील, याची काळजी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी घेतली पाहिजे, आपल्या प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपल्याला खरोखरच या गुन्हेगारांवर जरब बसवायची आहे, त्यांच्या कारवाया संपुष्टात आणायच्या आहेत, त्यांचं साम्राज्य मोडीत काढायचं आहे, तर आपल्याला सर्व स्तरामध्ये काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तशा प्रकारची काळजी या प्रकरणामध्ये यावेळी तरी निश्चितपणे घेतली जाईल.